पुण्यातील पुणे रेल्वे स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षेचा मुद्दा हा ऐरणीवर आला आहे। कारण पुण्यातील या स्टेशनवरचे फक्त 74 सीसीटीव्ही कॅमेरे आता कार्यान्वित आहेत। कारण पुण्यातलं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं स्टेशन मानलं जातं। लाखो प्रवासी या पुणे स्टेशनवरून रोज प्रवास करतात। महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात इथनं रेल्वे जात असतात। मात्र याच ठिकाणी फक्त 74 सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत। त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा चा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पुणे स्टेशनवरून बघितलं तर आतापर्यंत 120 कॅमेरे लावण्याचा जो अहवाल होता किंवा जो निर्णय होता तो घेण्यात आला होता। मात्र हा सगळा निर्णय आता कागदावरच राहिल्याचं दिसून येते। कारण आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार फक्त 74 सीसीटीव्ही इथे उपलब्ध आहेत आणि ते कार्यान्वित आहेत। येत्या काही दिवसात दिवाळी आहे आणि या दिवाळीमुळे दुपटीनं प्रवासी या स्टेशनवरनं प्रवास करतात। अनेक दुर्घटना घडतात। काही महिन्यांपूर्वी इथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती आणि त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा असू देत किंवा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता आणि सुरक्षा वाढवावी अशा चर्चा देखील रंगल्या होत्या। मात्र एवढेच सीसीटीव्ही म्हणजे 74 सीसीटीव्ही कार्यान्वित असल्यामुळे इथली सुरक्षा आता नेमकी इथल्या जर या परिसरात काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण आहे असा मुद्दा सगळेजण उपस्थित करताना दिसत आहेत। एवढंच नाही तर दिवाळी तोंडावर आहे आणि याच दिवाळीच्या तोंडावर जर इथे सुरक्षा नसेल तर प्रवाशांची जी काही सुरक्षा आहे ती रामभरोसे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।